पंढरीच्या विठू माऊलीच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि केवळ भावभक्तीच्या बळावर समाजातील सर्व बंधने झुगारून देणाऱ्या संत कानोपात्रा म्हणजे वारकरी संप्रदायातील एक दैदिप्यमान, जिने आपल्या सौंदर्याचा आणि यौवनाचा गर्व न बाळगता विठ्ठल चरणी स्वतःचे प्राण विलीन केले। संत कानोपात्रा यांचे जीवन म्हणजे एक अत्यंत कारुण्यमय, संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास आहे। 15व्या शतकातील हा काळ जिथे स्त्रीला स्वतःचे स्वातंत्र्य नव्हते, त्यातही एका विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमीतून येऊन विठ्ठल भक्तीचे सर्वोच्च शिखर गाठणे ही सामान्य गोष्ट नव्हती। संत कानोपात्रा यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी झाला। मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। संत चोखामेळा, संत दामाजी पंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत कानोपात्रा यांचा जन्म झाला। कानोपात्रा यांच्या आईचे नाव श्यामा, काही ठिकाणी श्यामा असे होते। श्यामा ही मंगळवेढ्यातील एक प्रसिद्ध गणिका, वारांगणा, वेश्या होती। ती अत्यंत श्रीमंत, रूपवान आणि कलावंत होती। तिच्या घरात ऐश्वर्य लोळतच होते, पण आत्मिक शांतता नव्हती। अशा वातावरणात श्यामाच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला। ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कानोपात्रा होय। कानोपात्रा लहानपणापासूनच अत्यंत देखणी होती। तिचे सौंदर्य एवढे अद्भुत होते की जो तिला पाही तो तिच्या रूपावर मोहित होत असे। तिचे डोळे, तिची अंगकांती आणि तिचे बोलणे यामध्ये एक वेगळीच जादू होती। श्यामा आपल्या मुलीचे हे रूप पाहून आनंदित होती, कारण तिला वाटत होते की कानोपात्रा मोठी होऊन तिच्याच सारखी एक मोठी कलावंत बनेल आणि घराण्याची श्रीमंती कायम राहील। श्यामाच्या घरी संगीत, नृत्य आणि गायनाचा राबता होता, त्यामुळे कानोपात्रावर लहानपणापासूनच संगीताचे आणि नृत्याचे संस्कार झाले। ती उत्तम गात असे, तिची सुश्राव्य वाणी ऐकून लोक मंत्रमुग्ध होत असत। नृत्यातही तिचा हात धरणारा कोणी नव्हता, परंतु या ऐश्वर्याच्या आणि कला साधनेच्या आड एक काळी बाजूही होती। गणिका म्हणून समाजात जगताना येणारे अनुभव, पुरुषांची वासनांद नजर आणि केवळ उपभोगाचे साधन म्हणून स्त्रीकडे पाहण्याची समाजाची वृत्ती हे कानोपात्रा खूप जवळून पाहत होती। तिचे मन या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी तडफडत होते। रूप आणि यौवन हे स्त्रीसाठी वरदान नसून एक शाप असू शकते याची जाणीव तिला बालपणीच होऊ लागली होती। श्यामाईला वाटत होते की कानोपात्राने आता राजाश्रय मिळवावा, एखाद्या श्रीमंत सरदाराची किंवा राजाची राखण व्हावी। यासाठी श्यामाने कानोपात्राला तिच्या सौंदर्याची आणि गायकीची किंमत ओळखण्यास सांगितले, पण कानोपात्राचे मन वेगळ्याच विश्वात रमले होते। मंगळवेढ्यातून अनेक वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकीला हातामध्ये टाळ, मृदुंग घेऊन ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा गजर करत पंढरपूरला जात असत। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांची निष्पाप भक्ती आणि विठ्ठलाच्या नामात असणारे सुख कानोपात्रा पाहत होती। तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, माझ्या ह्या रूपाचा, या सौंदर्याचा खरा धनी कोण? जो कधीही बदलत नाही, जो कधीही अंतर देत नाही आणि जो फक्त अंतःकरणाची भक्ती पाहतो, असा पुरुष या जगात कोण आहे? एकदा तिने एका वृद्ध वारकऱ्याला विचारले, बाबा, तुम्ही ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाता तो विठ्ठल कसा आहे? तो मला स्वीकारेल का? त्या वारकऱ्याने उत्तर दिले, बाळ, तो पंढरीचा विठुराया अनाथांचा नाथांचा कैवारी आहे। तो रूप पाहत नाही, तो जात पाहत नाही, तो कुल पाहत नाही, तो केवळ भक्तीचा भुकेला आहे। तो काळ्या पाषाणाचा विठ्ठल इतका सुंदर आहे की त्याचे रूप पाहिले की जगातील सर्व रूप फिकी वाटतात। तो तुझाही उद्धार नक्कीच करेल। वारकऱ्याचे हे शब्द कानोपात्राच्या हृदयात कोरले गेले। तिने मनोमन विठ्ठलाला आपला पती, आपला सर्वस्व मानले। तिने ठरवले की मी जर लग्न करेन किंवा स्वतःला कोणाला समर्पित करेन तर तो केवळ पंढरीचा विठ्ठलच असेल। श्यामाने जेव्हा कानोपात्रासाठी श्रीमंत गिराईक शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा कानोपात्राच्या सहनशीलतेचा अंत झाला। तिला समजलं की आता जर आपण हे घर सोडलं नाही तर आपले जीवन नरक बनून जाईल। तिच्या सौंदर्यावर अनेकांची नजर होती। मंगळवेढ्यातील अनेक धनिक तिला मिळवण्यासाठी उत्सुक होते। एक दिवस रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून कानोपात्राने आपल्या घराचा, संपत्तीचा आणि वैभवाचा त्याग केला। ती अनवाणी पायाने पंढरीच्या दिशेने धावू लागली। तिच्या मनात फक्त एकच ध्यास होता, विठू माऊली, विठू माऊली। पंढरपुरात पोहोचल्यावर तिने विठ्ठलाच्या मुख्य मंदिराचा आश्रय घेतला। विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहून तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। तिने विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हटले, माऊली, आता मी तुझी झाले। या जगातील कोणताही पुरुष माझ्या या देहाला शिवू शकणार नाही, तू माझा स्वीकार कर।
पंढरपुरात आल्यावर कानोपात्रा विठ्ठल मंदिरातच राहू लागली. ती मंदिराची साफसफाई करायची, विठ्ठलासाठी फुलांचे हार गुंफायची आणि महाद्वारात उभी राहून भजन कीर्तन करायची. तिच्या सुमधुर आवाजात जेव्हा विठ्ठलाचे अभंग उमटायचे तेव्हा गोळा झालेले भाविक भान हरपून ऐकत असत. तिचे अनेक अभंग आजही वारकरी संप्रदायात अत्यंत आदराने गायले जातात. तिच्या अभंगामध्ये आत्मसमर्पण, कारुण्य आणि विठ्ठलाबद्दलची आर्त हाक दिसून येते. एका अभंगात ती म्हणते, पतित पावन नाव ऐकून आले मी दारा, पतित पावन न होसी तरी न करी आळसरा. हे विठ्ठला, तू पतित पावन आहेस, म्हणजेच पापी आणि दलितांचा उद्धार करणारा आहेस. हे ऐकून मी तुझ्या दारात आले आहे. जर तू माझा उद्धार केला नाहीस तर तुझ्या पतित पावन ह्या नावावर कलंक लागेल. तिने आपल्या अभंगातून स्वतःच्या सामाजिक परिस्थितीचे आणि मनातील वेदनेचे अत्यंत प्रांजळ चित्रण केले. जातीहीन मतीहीन मूळची मीग पापीन, शरण आले पावन की जे संत चरण रज दिजे. समाजाने तिला जी हीन वागणूक दिली, तिची पार्श्वभूमी जी काही होती ती विठ्ठला समोर मांडताना तिला कोणताही संकोच वाटला नाही. कारण तिला ठाऊक होतं की विठू माऊली ही माऊली आहे, ती आपल्या लेकराचे दोष पाहत नाही. कानोपात्रा पंढरपुरात भक्तीत लीन झाली असली तरी तिच्या सौंदर्याची चर्चा महाराष्ट्रभर पसरली होती. ही बातमी विजापूरच्या आदिलशाही बादशहाच्या कानावर पडली. बादशहा रसिक आणि तितकाच क्रूरही होता. कानोपात्राच्या अद्भुत सौंदर्याचे वर्णन ऐकून तो वेडा झाला होता. त्याने आपल्या दरबारातील काही क्रूर सैनिकांना आणि सरदारांना आदेश दिला, पंढरपूरला जा आणि त्या कानोपात्राला जिवंत उठवून माझ्या जनानखान्यात घेऊन या. जर तिने येण्यास नकार दिला तर पंढरपूर उद्ध्वस्त करा. बादशहाचे सैनिक पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपुरात खळबळ माजली. वारकरी आणि पुजारीही घाबरले, कारण बादशहाच्या सैन्याशी लढण्याची ताकद कोणाकडेही नव्हती. सैनिकांनी मंदिरात प्रवेश केला आणि कानोपात्राला शरण येण्यास सांगितले. सैनिकांना पाहून कानोपात्रा अजिबात डगमगली नाही. तिने सरदाराला सांगितले, मला विठू माऊलीचे शेवटचे दर्शन घेऊ द्या. मी त्याचे दर्शन घेऊन बाहेर येते, मग तुम्ही मला कुठेही घेऊन जा. सैनिक मंदिराच्या महाद्वारात थांबले. कानोपात्रा धावत विठ्ठलाच्या गाभारात गेली. तिने विठ्ठलाच्या चरणांना घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. ती विठ्ठलाला म्हणाली, देवा, ज्या देहाला मी तुझा मानला तो देह आज एक म्लेच्छ राजा भोगणार. माझ्या सौंदर्याचा हा शाप मला विठ्ठलापासून दूर करणार. विठू माऊली, जर तू खरंच अनाथानाथांचा कैवारी असशील तर या नराधमांच्या हाती माझा देह लागण्यापूर्वी माझे प्राण हरण कर. या प्रसंगी तिने गायलेला अभंग मराठी साहित्यातील आणि भक्ती साहित्यातील सर्वात चार्ततेचे प्रतीक आहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे वेडी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विन ठावण दिसे त्रिभुवनी, धावून येई हो चक्रपाणी. कानोपात्रा म्हणे शरण आले तुका, न करी अवेहर जगद्गुरुला. तिने विठ्ठलाला आळवले, देवा, वाघाने हरिणाच्या पाडसाला वेढा घालावा तशी माझी अवस्था या सैनिकांनी केली आहे. तुझ्याशिवाय मला या तिन्ही लोकात जागा नाही. धावून ये चक्रपाणी. गाभाऱ्यात कानोपात्राची ही आर्त हाक सुरू होती आणि बाहेर बादशहाचे सैनिक उतावीळ होत होते. त्यांनी गर्जना केली, लवकर बाहेर ये, नाहीतर आम्ही मंदिरात घुसून तुला ओढत नेऊ. पण विठ्ठलाला आपल्या निस्सीम भक्ताचा छळ सहन झाला नाही. असे म्हटले जाते की कानोपात्राने विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले आणि त्याच क्षणी तिच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले आणि ते विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. तिचा प्राणवायू अनंतात विलीन झाला. तिचा पार्थिव देह विठ्ठलाच्या चरणाशी कोसळला. बाहेर थांबलेले सैनिक जेव्हा मंदिरात घुसले तेव्हा त्यांना फक्त कानोपात्राचा निर्जीव देह पाहायला मिळाला. एक पवित्र निष्पाप आत्मा विठ्ठलाने स्वतःमध्ये सामावून घेतला होता. बादशहाच्या सैनिकांना रिकाम्या हाताने आणि शर्मिंदे होऊन परतावे लागले. एका स्त्रीने आपल्या चरित्राचे आणि भक्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्यूला कवटाळले होते, नव्हे तर तिने मोक्ष मिळवला होता. कानोपात्राच्या निधनानंतर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणद्वारेजवळ तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आणि तिच्या इच्छेनुसार तिला विठ्ठल माऊलीच्या चरणाजवळ जागा मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कानोपात्राचा पार्थिव देह कफन करण्यात आला त्या ठिकाणी एक तरटीचे म्हणजेच बोराटीचे झाड उगवले. हे झाड आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पाहायला मिळते. पंढरीला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनानंतर या झाडाला नमस्कार करतो, कारण हे झाड म्हणजे संत कानोपात्राच्या भक्तीचे जिवंत प्रतीक मानले जाते. निर्जीव पाषाणालाही पाजर फोडणारी भक्ती कशी असावी याचे हे उत्तम उदाहरण आहे.
संत कानोपात्रा यांचे जीवन केवळ एका भक्ताची कथा नाही, तर तो 15व्या शतकातील एका स्त्रीचा सामाजिक व्यवस्थेविरुद्ध बंडखोरीचा इतिहास आहे. ज्या काळात स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू मानले जात होते, त्या काळात कानोपात्राने स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतले. तिने चुकीच्या सामाजिक परंपरेला शरण जाण्यापेक्षा देवाचा मार्ग निवडला. वारकरी संप्रदायाने नेहमीच बाह्य रूपापेक्षा अंतर्बाह्य शुद्धतेला महत्त्व दिले. कानोपात्राने सिद्ध केले की व्यक्ती कोणत्या कुळात किंवा परिस्थितीत जन्माला आली याने तिची योग्यता ठरत नाही, तर तिची भक्ती आणि विचार तिची योग्यता ठरवतात. बादशहाच्या बलाढ्य सैन्यासमोरही न डगमगता आपल्या भक्तीवर आणि चारित्र्यावर ठाम राहण्याची प्रेरणा कानोपात्रा यांच्याकडून मिळते. संत कानोपात्रा यांचे जीवन पाहिल्यावर समजते की जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीचा निजध्यास लागतो, तेव्हा जगतातील कोणतीही शक्ती त्याला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. कानोपात्राला विठ्ठलाचा निजध्यास लागला होता आणि त्याच ध्यासापोटी ती अमर झाली. तर ही होती संत कानोपात्रा यांची जीवनचरित्र कथा. तुम्हाला जर अजून कोणत्या संतांची चरित्रकथा ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळेल. आणि अजून जर तुम्हाला कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलवर मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. कालच मी संत जनाबाई यांचं चरित्रकथा सांगितली आहे, ती मी तुम्हाला कुठेतरी टॅग करूनच देईल, नाहीतर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. रामकृष्ण हरी.